चंद्रपूर जिल्ह्यातून एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। चहाची टपरी चालवणाऱ्या वडिलांची मुलगी गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बनली आहे। चंद्रपूरच्या डॉक्टर वैदेही लोया यांनी AIIMS नागपूरमधून MBBS शिक्षणात सर्वोच्च प्रावीण्य मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे। जनरल मेडिसिन विषयात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना डॉक्टर संजय पैठणकर स्वर्ण पदक जाहीर करण्यात आले असून दरम्यान 15 एप्रिल रोजी नागपुरात होणाऱ्या दीक्षांत समारंभात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। डॉक्टर वैदेही लोया यांच्या यशामागे त्यांच्या वडिलांचा मोठा संघर्ष आहे। त्यांचे वडील जुगल लोया हे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील पडोली परिसरात एक छोटासा चहा नाश्त्याचा व्यवसाय करतात। अत्यंत साध्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांना मोठं स्वप्न पाहण्याची संधी दिली। वैदेही यांनी चंद्रपूरमधील विद्यानिकेतन विद्यालयातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर 10वी आणि 12वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत नीट परीक्षेत 4 जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला। याच यशाच्या जोरावर त्यांना AIIMS नागपूरमध्ये प्रवेश मिळाला आणि आता MBBS मध्ये गोल्ड मेडल मिळवत त्यांनी आपल्या कुटुंबासह चंद्रपूर जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे। सध्या त्या MDच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत। डॉक्टर वैदेही लोया यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।